आज मी बनवले चवीचे मोदक। सर्व मी नाही बनवले, थोडे मी आणि बाकी सगळे माझ्या अक्काने बनवले। माझी खूप दिवसांची इच्छा होती की 1000 सबस्क्रायबर झाले की मोदक बनवेल, पण लग्नाच्या तयारीमध्ये राहून गेलं म्हणून आज खास बनवायला घेतले। मला मोदक बनवता येत नाही म्हणून मी अक्काला घरी घेऊन आले मोदक बनवण्यासाठी। तर चला बघूया कसे केलेत मोदक। सर्वात आधी आम्ही आमच्या नारळाच्या झाडावरचा नारळ घेतला आणि अक्काने तो पारंपरिक पद्धतीने बारीक किसला। चव बनवण्यासाठी सर्वात आधी पाणी आणि गूळ याचा पाक केला, त्यामध्ये तूप वापरलं नाही। ही रेसिपी मी पण फर्स्ट टाइम ट्राय केली। मग त्यात किसलेलं खोबरं टाकलं आणि पाणी आटेपर्यंत शिजवलं। त्यानंतर त्यात तीळ, काजू आणि वेलची पूड टाकून सगळं छान मिक्स केलं आणि फक्त 5 मिनिटात चव तयार झाली। आता एका साईडला पाण्यात मीठ टाकून त्यात मोदकांचं पीठ घातलं आणि नीट मिक्स केलं। मला जास्त जमत नव्हतं म्हणून पुढचं अक्काने केलं। गरमागरम पीठ मळून घेतलं आणि मग अक्काने मला मोदक बनवायला शिकवायला सुरुवात केली। ती जशी सांगत होती तसंच मी करत गेले आणि हा बघा माझा फर्स्ट मोदक। खरंच मोदक बनवणं थोडं हार्ड आहे, पण आता मी शिकले। अक्काने करंजी पण बनवली। मोदकाचं भांडं नव्हतं म्हणून मी इडलीचं भांडं वापरलं, त्याला तूप लावून मोदक ठेवले आणि वरून थोडं तूप आणि केसर लावलं। मग ते वाफेवर ठेवलं आणि बघा किती सुंदर झाले। मग मी ते केळीच्या पानावर ठेवलं आणि पहिले 21 मोदक गणपती बाप्पाला अर्पण केले आणि आज तर मी केळीच्या पानावर जेवले। एकदम पारंपरिक फील झालं। तर कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे पण असेच मोदक बनवतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा।